पश्चिम विदर्भाची आज बैठक होते. काय मागणी आहे, कोणती जागा लढवणार काँग्रेस आणि विशेष करून अमरावती लोकसभेवर सगळ्यांचं लक्ष आहे. कारण मागच्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार निवडून झाल्या, पण त्यांनी नंतर पलटी मारली. मूळ प्रश्न असा आहे की जवळपास आमचं आता सीट वाटपाचं जवळपास ठरलेलं आहे आणि या अंदाजामध्ये अमरावती ही जवळपास काँग्रेसकडे येईल अशा पद्धतीची आज आपल्याला सांगता येईल. आज आमची इथं जी मीटिंग आहे ते आमचे प्रभारी रमेश चन्नीथलाजी मधल्या काळात आपण जे 3 महिन्याच्या पहिले जो आढावा घेतला होता संघटनात्मक, तो आढावा घेण्यासाठी इथं आलेले आहे. निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस पार्टी लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून विदर्भात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होते, महाविकास आघाडीला यश प्राप्ती होते. भाजपनी जो आता सर्वे केला त्याच्या मध्ये 40 जागा या महाविकास आघाडीला दाखवल्या जाते आहे. त्याची चिंता भाजपला लागलेली आहे, स्वाभाविक आहे. आताच देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात येऊन गेलेत नाशिकला, पुन्हा आता ते येऊनच राहिले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजप घाबरलेली आहे. भाजपचे नेते जे महाराष्ट्रातले ते निष्फळ ठरलेले आहेत, म्हणून प्रधानमंत्री मोदयांना प्रचारक म्हणून इथे यावं लागते आहे, असं चित्र आपण पाहतो. वंचित बहुजन आघाडीची 20 तारखेला इथे जाहीर सभा आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळते की त्या दिवशी अमरावती लोकसभेचा वंचितचा उमेदवार ठरणार आहे अशी माहिती. बघा, त्यांच्याबद्दलची चर्चा आमच्याकडे नाही आहे. ते विशेष करून पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करतात आहेत. त्यामुळे तिकडे काय चाललेलं त्याच्याबद्दलची आमच्याकडे माहिती नाही. प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की त्यांना राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. त्यांनी म्हटलं की महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी समावेशाबाबतचा पण निर्णय घ्यावा, त्यानंतर आम्ही भारत जोडो यात्रेला सहभागी होऊ. मला त्यांच्याबद्दलची आज माहिती नाही आहे आंबेडकर साहेबांच्याबद्दल, तर त्याच्याबद्दलचं मी चर्चा करणं काही बरोबर नाही. किती जागावर काँग्रेस महाराष्ट्रात निवडणूक लढवते? आमचं ठरलेलं की मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय घेऊ. त्याच्यामुळे जिथे जिथे काँग्रेसला मेरिट असेल, तिथे तिथे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला असेल, तिथे शरद पवार साहेबांचे असेल, तिथं तिथे त्या पद्धतीचे निर्णय घेतले जातात. जागांचं वाटप समसमान होणार आहे की मग तुम्हाला सांगितलं मेरिटच्या आधारावर घेतले जाणार आहे. सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, नंतर काल परत राजू शेट्टींना पण भाजपनं ऑफर दिली की लोकसभेत. मी तुम्हाला सांगितलं त्याचं उत्तर मी मगाशीच दिलं की भाजपला इथं उतरता कळा लागलेली आहे आणि त्याच्यामुळे भाजप घाबरलेली आहे. त्याच्यामुळे आपण इम्पोर्ट करून काही आपल्याला साधवता येईल का, त्याचा एक प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न ते करतात. थोड्याच दिवसात आपल्याला जास्त वाट बघण्याची गरज नाही. 8-15 दिवसामध्ये आम्ही पूर्ण जागेचं जे कोण कुठून जागा लढतील, कोण उमेदवार राहतील, ते आम्ही 15-20 दिवसामध्ये तुम्हाला आम्ही तुमच्या समोर मांडू. आशिष देशमुख म्हणतात की 2 माजी मुख्यमंत्री ज्या काँग्रेसचे ते भाजपमध्ये. कोणाबद्दल चर्चा करता येतं? हां, प्रकाश आंबेडकरांचं आणि काँग्रेसचं किंवा महाविकास आघाडीचं कधी फायनल होईल, कधीपर्यंत होईल? प्रयत्न चालू आहे. या 15 वाड्यात आमचं जवळपास फायनल होऊन जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.